विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या समोर काल यूट्यूबवर मराठीचा तास घेतलो. त्यामध्ये काही चुका असल्यास तर आपण मला यूट्यूबच्या कॉमेंट्समध्ये सांगू शकता. पहिली वेळ असल्यामुळे काही चुका झाल्या आहेत, तरी पण आपण त्या चुका दुरुस्त करून परत चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, काल मराठीचा पाठ 7वा बदलणं म्हणजे या पाठातील 2 पॅराग्राफ परिच्छेद झालेले आहेत. आज मी आपल्या समोर मराठीमधला परिच्छेद पाठ बदलणं म्हणजे जे आहे त्यातला परिच्छेद नंबर 3 मी घेणार आहे. थंडी दूर पळाली होती आणि उष्मा वाढू लागला होता. दिवसही मोठा झाला होता. सायंकाळ झाली तरी सगळीकडे लख्ख उजेड होता. थंडी दूर पळाली होती. थंडी म्हणजे थंड, आपण त्याला उर्दूमध्ये म्हणतो सर्दी. म्हणजे हिवाळा महिना हा संपला होता आणि उन्हाळा महिना चालू होता. मित्रांनो, वर्षामध्ये निसर्गाचे 3 ऋतू असतात. प्रथम पावसाळा असतो. पावसाळ्यामध्ये हा 4 महिने असतो. ते 4 महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आणि हिवाळा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. आणि उन्हाळा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. हा 12 महिन्याचा असतो एकूण. तर थंडी दूर पळाली होती म्हणजे काय म्हणते का, हिवाळा संपलेला होता आणि उष्मा वाढू लागला होता. उष्मा म्हणजे उन्हाळा. म्हणजे 4 महिने आपले हिवाळ्याचे संपले आणि लगेच काय म्हणते का, उन्हाळा सुरू झाला, असे लेखकाला या वाक्यात सांगायचं आहे. दिवसही मोठा झाला होता आणि उन्हाळ्यामध्ये काय म्हणते का, दिवस हा फार मोठे असतात. म्हणजे जरा बरं वाटेल असं वाटलं. सायंकाळ झाली तरी सगळीकडे लख्ख उजेड होता. दिवस मोठा असल्यामुळे सायंकाळ झाली म्हणजे संध्याकाळ झाली तरी काय म्हणते का, अजून दिवस सगळीकडे काय म्हणते का उजेड होता. उजेड म्हणजे काय म्हणतात, संपूर्णकडे अजून काय दिसत होते. हिवाळ्यात आकाशातली झाडे, हिवाळ्यामध्ये किंवा थंड असल्यामुळे, सर्दी असल्यामुळे झाडे या थंडीमुळे चांगले असतात, आकाशातले असतात. आणि जेव्हा उन्हाळा येतो, उन्हाळ्यामध्ये कडक ऊन पडल्यावर काय म्हणतात का, त्या उन्हाच्या तापमानामुळे झाडे काय तापू लागतात, गरम होतात. काही झाडांची पानगळ सुरू होते. पानगळ म्हणजे झाडाची पाने गळणे, गळून खाली पडणे, त्याला म्हणतात पानगळ. काही झाडांची पानगळ सुरू झाली होती म्हणजे झाडांची पाने खाली पडत होती. झाडे वाळून काय, झाडांची पाने वाळून खाली पडत होती. झाडांचे खर्राटे दिसून आले होते. झाडांचे जे फांद्या असतात ते सगळे पानं खाली पडल्यावर ते झाडे अर्ध दिसत होती आणि त्यांचे खर्राटे दिसून आले होते. त्यांच्या वेड्यावाकड्या पाण्याची नक्षी वेगवेगळे आकार घेऊन फिरत होती. त्या फांद्याची पान निघाल्यामुळे त्या झाडांची जे फांद्या असतात त्यांचे ती झाड फांद्या आकारामध्ये वेडवाकडे जात होती. वाऱ्यांच्या फिऱ्याबरोबर धूळ पाचोळा भिरभिरत होता. वाऱ्यांचे जे खाली जो झाडांची पानं पडली होती ते सगळे त्या हवामुळे, वाऱ्यामुळे का सगळं त्या धूळ होऊन खाली पडलेला पाचोळा म्हणजे कचरा, निचरा हा सगळीकडे भिरभिरत होता, फिरत होता, गोल गोल फिरत होता. दुपारचा उकाडा कमी झाला होता. सुखद वारं फिरू लागलं होतं. दुपारचा जो उकाडा असतो तो जरा कमी झाला होता सायंकाळ असल्यामुळे. आणि सुखद म्हणजे एकदम चांगली हवा, वारे फिरू लागले होते. हवा एकदम सुखद होती, चांगली होती, एकदम आल्हाददायक होती, स्मरणकर होती. काही दिवसापूर्वीच हिवाळा कुठं गायब होता. म्हणजे 4 महिने आपण ज्या हिवाळ्यामध्ये होतो तो अचानक दिवसामध्ये हिवाळा कुठं गायब झाला होता. पॅराग्राफ नंबर 4, परिच्छेद 4. केवढा मोठा बदल, पण सारं कसं आघाडीनं रूळ बदलावा तसं सहजपणानं घडून आलेलं. निसर्गता झालेलं, निसर्ग कसा बदलतो
नवनवे बदल कसे स्वीकारतो. हिवाळा संपला की तो उन्हाळा सामावून घेतो आणि उन्हाळा गेला की तो पावसाळ्यात रंगून जातो. निसर्ग केवळ एवढेच बदल स्वीकारतो असं नव्हे, तर त्याच्यावर कितीतरी गोष्टी बदलतात. मुलांनो, केवढा मोठा बदल. आता केवढा मोठा बदल म्हणजे हा फार बदल झालेला आहे. 4 महिने हिवाळ्याचे गेलेले आहेत. यामुळे लेखक म्हणलेत केवढा मोठा बदल. खरं म्हणजे हा फार मोठा बदल आहे. 4 महिने हिवाळ्यामध्ये कसं आपण दिवस काढलो. थंडी असते त्यावेळेला, सर्दी असते, त्याच्यामुळे बदल आपल्याला फार झालेला आहे. आणि अचानक आता आपल्याला उन्हाळा आल्यामुळे बदल होतं. आणि लेखकाने याचं उदाहरण दिलं की जसं आगगाडीनं रूळ बदलावा, आगगाडी जसं रूळ बदलती त्याप्रमाणे हिवाळा येऊन लगे आपल्याला उन्हाळा आला. तसं सहजपणानं घडवलेलं म्हणजे सहज म्हणजे एकदम अगदी निसर्गता झालेलं निसर्ग कसं बदलून घेतं तसं माणसाने सुद्धा बदलून घ्यावं असं लेखकाने या सांगण्यामागचा याचा उद्देश आहे. नवनवे बदल कसे स्वीकारतो, निसर्ग कसे नवीन नवीन बदल स्वीकारतो. म्हणजे हिवाळा संपला की उन्हाळा संपला की पावसाळा, तसं माणूससुद्धा लगेच नवनवे बदल स्वीकारावे असे यामागचं लेखकानं सांगण्याचा उद्देश आहे. निसर्ग केवळ एवढेच बदल स्वीकारतो असं नव्हे, तर त्याच्याबरोबर कितीतरी गोष्टी बदलतात. म्हणजे सांगायचं म्हणजे काय, निसर्ग फक्त एवढेच गोष्टी स्वीकारत नाही, तर दुसरेसुद्धा त्यांनी कितीतरी गोष्टी स्वीकारतो. म्हणजे पावसाळ्यात धरणीतून कोळे अंकुर डोलू लागतात. पावसाळ्यात म्हणजे पाऊस पडल्यावर काय म्हणतात का, तेव्हा जमिनीमध्ये आपण जेव्हा शेतकरी या बी लावतो तेव्हा बारीक बारीक कोळे अंकुर म्हणजे काय तर लहान अंकुर त्याला येतात आणि ते लगेच डोलू लागतात, नाचतात आणि झाडावर फुलं हसू लागतात. झाडावरची फुलं काय म्हणतात पावसाळ्यामध्ये हसतात, म्हणजे त्यांना पाऊस पाणी पडल्यावर त्यांना ते खुश होतात, त्यामुळे ते हसू लागतात. आकाशातून रेशीमधारा बरसू लागतात. आकाशातून म्हणजे पाऊस पडल्यावर रेशीमधारा म्हणजे बारीक रेशीमधारा ही वाहते आणि पावसाळ्यात विजांचा कडकडाट होतो आणि ढगांचे गगाडी नगारे ऐकू लागतात. पावसाळ्यामध्ये काय होतं विजांचा फार आवाज येतो आणि ढगसुद्धा काय म्हणतात का आवाज करतात. नदी नाले पावसामुळे तुंडून भरतात आणि डोंगर माथ्यावरून फेनील धबधबे उड्या घेऊ लागतात. डोंगरावरून काय म्हणतात का धबे, ह्या काय म्हणतात धबे म्हणजे पावसाचे धबे असतात पाण्याचे, ते जोराने वाहतात. त्याला लेखकाने म्हणतात उड्या घेऊ लागतात. उड्या घेऊन म्हणजे उड्या मारणे. या ठिकाणी याचा अर्थ आहे जोरात वाहतात. सृष्टी मखमली हरित वसन लिहून खुलून जाते. सृष्टी म्हणजे निसर्ग, ही मखमली हरित वसन लिहून म्हणजे मखमल जसं आपण जो कापड असतो त्याप्रमाणे ही सृष्टी काय म्हणतात खुलून जात असते. उन्हाळा सारं पिऊन टाकतो आणि यापेक्षा वेगळाच बदल पृथ्वी तलावावर पडून येतो. तो म्हणजे काय म्हणतात का पावसाळ्यात. अतिवृष्टीनं कुठं पुराचं थैमान होतं. अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस पडणे. जास्त पाऊस पडल्यावर काय म्हणतं का नदी समुद्र सगळे काय म्हणतात पाण्यात भरपूर होतं. या वेळात पूर येतो. पुरामुळे काय सगळ्याकडे पाणी वाहत जातं आणि या पुरांचा धोका गावासुद्धा होतो. किंवा जर जास्त पाणी झाल्यावर पूर आल्यावर काही ठिकाणी नदीच्या जवळ जे घरं असतात त्या घरांसुद्धा धोका असतो, त्या घरांसुद्धा बुडण्याची शक्यता असते. असे कितीतरी उदाहरण झालेले आहेत. तसं उन्हाळ्यातली शिरशिरी वेगळा अनुभव होतो. उन्हाळ्यात बी काय म्हणतं काय जसं आपल्याला उन्हाळ्यामध्ये काय म्हणतं ऊन जात असल्यामुळे आपला फार त्रास होतो. हे पण लेखकाने या सगळ्या ठिकाणी सांगितलेले आहे. एक झालं की दुसरं, मग तिसरं, आणखीन पुढचं म्हणजे एकामागून एकमेकामागून काय म्हणतं हा निसर्ग बदलत असतो. आपण त्या ठिकाणी बदल घ्यावं, सतत नवनवे बदल करावं. नवं वातावरण सारं सहजपणाने घडत राहणार. आणि कसं म्हणतं वातावरणामध्ये आपण आपण बदलावं आणि सहजपणाने घडत राहत असतो. आपण पण त्या सहजपणे स्वीकारावं. या पॅराग्राफ तिसऱ्यामध्ये या लेखाने सांगितले आहे की जसा हिवाळा संपल्यावर उन्हाळा येतो, उन्हाळा संपल्यावर पावसाळा येतो आणि काय म्हणतात पावसाळ्यामध्ये पाऊस पडून अंकुर येतात आणि त्या ठिकाणी जास्त पाऊस पडल्यावर पूर येतो आणि रेशीमधारा वाहतात, विजेचा आवाज येतो आणि ढगसुद्धा येतो. याच ठिकाणी सांगण्याचे लेखक सांगितलेले आहे. मुलांना आपल्याला समजलं असेल. जर आपल्याला समजलं नाही तर आपण काय म्हणतात का या यूट्यूबच्या कमेंटमध्ये माध्यमाद्वारे आपण आपल्या शंका विचारू शकता. आता पुढे मी पॅराग्राफ नंबर 4. आता मी घेत आहे पॅराग्राफ नंबर 4, परिच्छेद नंबर 4. हे सारं वादळ मनात फेर घालत होते. निसर्ग बदल कसे काय स्वीकारतो, तो कुठं अस्वस्थ होतो, तो हे बदल सामावून घ्यायला कुठं विरोध करतो, आलेला बदल स्वीकारला असं तर निसर्गात सतत होत असतं.
आता मी जे वाक्य वाचलो त्या वाक्याचा अर्थ सांगतो. लेखक म्हणतो, हे सारं वादळ मनात फेर घालत असतं. हे सगळं जे असतं ना, माझ्या मनात मला मनात चिंता असते. निसर्ग काय करतो, माणूस काय करत नाही. निसर्ग बदल कसे काय स्वीकारतो. निसर्ग काय म्हणतो का, निसर्ग जो आहे, कुदरत जे आहे, निसर्ग जे आहे, नॅचरल जे आहे, हे बदल कसं काय स्वीकारतो. मला हा प्रश्न, फार मोठा प्रश्न पडलेला आहे. तो कुठं अस्वस्थ होतो. अस्वस्थ म्हणजे तो बेचैन कुठं होतो, त्याला कुठं त्रास होतो, हे पण लेखक याबद्दल सांगत आहेत. तो हे बदल सामावून घ्यायला कुठं विरोध करतो. बदल सामावून घेतो आपल्यामध्ये घ्यायला बदल, तो त्याला विरोध करत नाही. विरोध म्हणजे काय, त्याला विरोध करत नाही, तो अपोज करत नाही, त्याला विरोध करत नाही. आलेला बदल स्वीकारला, आलेला बदल तो स्वीकारतो. असं तर निसर्गात सतत होत असतं. आलेला बदल हा निसर्ग स्वीकारतोच, त्याला विरोध करत नाही. त्याला तो, आणि त्याला तो काय म्हणतात का, सामावून घेतोच. असं तर निसर्गात सतत होत असतं. नेहमीच्या वापरातला फाउंटन पेनऐवजी दुसरं पेन स्वीकारायला माझं मन मात्र कुरकुरतो. मी अगदी निसर्ग एवढं काय म्हणतात का स्वीकारतो, त्यांनी विरोध करत नाही, त्यांनी काय त्याला अस्वस्थ वाटत नाही. पण मी छोटीशी पेन, एक लहानशी पेन माझी हरवली होती, त्याऐवजी नवीन पेन घ्यायला माझं मन स्वीकारायला तयार नव्हतं. माझं मन कुरकुरत होतं. म्हणजे कसं स्वीकारावं, म्हणजे याचं सांगण्याचा अर्थ काय माहिती का, लहानशी छोटी पेन मी माझ्या आयुष्यामध्ये, दुसरी पेन स्वीकारायला घ्यायला तयार नाही, ॲक्सेप्ट करायला तयार नाही. पण निसर्ग किती मोठा बदल स्वीकारतो. निसर्ग किती मोठा महान आहे, किती मोठा आहे, ह्या लेखकाला आपल्याला सांगायचं आहे. एक अगदी साधा किरकोळ बदल, मी स्वीकारत नाही. पण त्यानं आलेली अस्वस्थता केवढी, पण मला किती त्या पेन हरवल्यामुळे किती मला त्रास झालं, किती अस्वस्थता आली, किती बेचैन झालं. सारा मनाचा खेळ, वास्तविक एवढ्या साधा बदल सहज त्या पचावायला हवा, पण ते जमलं नव्हतं. असं लेखक स्वतःला म्हणतात, माझा मनाचा खेळ. वास्तविक म्हणजे खरं, एवढा साधा बदल, काय म्हणतात का, सहज मी स्वीकारायला हवं, खरं मी पचवायला हवं. पचवणं म्हणजे काय म्हणतं का, त्या उर्दूमध्ये म्हणतात त्याला हजम करणं, इंग्रजी म्हणतात डायजेशन. खरं माहिती का, एक सोपं पेन हरवणं म्हणजे काय म्हणतात, दुसरे पेन मी माझं काम सुरू करावं आणि माझं काम चालू करावं, पण मी माझं पचवायला तयार नाही, मी माझं हजम करायला तयार नाही. पण ती मला जमलं नाही. स्वतः काय म्हणतात लेखक आपल्यावर त्यांनी आपल्या चुका काढतात, स्वतःवर त्यांनी चुका काढतात आणि आपल्याला त्यांनी दोष देतात. आणि हे पण फार लेखकाचं फार मोठं आहे. स्वतःची चूक काढणे, स्वतःचे बद्दल बोलणं म्हणजे आपल्याला, त्याला पण फार मोठं मन लागतं मित्रांनो. बघा किती लेखक किती मोठ्या मनाचे आहेत. आपण पण आपल्या आयुष्यात मोठ्या मनानं राहावं, आपण पण आपल्या चुका सुधारावं, चुका कबूल करावं, यामागचा उद्देश आहे. आता आपल्या परिच्छेद नंबर 6. लेखक म्हणतात, आपण बदल स्वीकारताना कुरकुर करतो, बदलावर टीका करतो, नकोच अशी आग्रही भूमिका घेतो, बदलात काही स्वागतार्ह आहे की नाही ते तपासून पाहत नाही. बदल म्हटला की विरोध असं आपलं वर्तन असतं. एखादी सुधारणा होणार असली तरी आपण विरोधात उभे टाकतो. सुधारणा हा वरवरचा मुलामा आहे, तो दिखावा आहे, त्यामागे दडलेलं वास्तव वाईट आहे, अशी भूमिका हिरीने मांडतो, विजय साजरा करतो. अशामुळे बदल दूर जातो. लेखकाला या पाठामध्ये, या पॅरिशमध्ये सांगायचं आहे की आपण बदल स्वीकारताना कुरकुर करतो. खरं बदल स्वीकारताना कुरकुर करू नये. बदल आपण स्वीकारावं. या बदल स्वीकारण्यामध्ये आपला फार मोठा फायदा आहे आणि फार मोठेपणा आहे विद्यार्थ्यांनो. आपण कुठल्याही बाबतीत विरोध करू नये, त्याबद्दल विचार करावा. विचार करून आपण काय म्हणतो, कसल्याही गोष्ट असू दे, आपण ते विचार करून आपलं जर नुकसान होत असेल तरी पण तो स्वीकारावा. आणि त्या बदलावर त्याबद्दल टीका करू नये, म्हणजे टीका टिप्पणी म्हणजे त्याला विरोध करू नये, त्याबद्दल बोलू नये, त्याला नावं ठेवू नये. टीका म्हणजे नाव ठेवणे. नकोच अशी आग्रही भूमिका घेतो आपण, ते नकोच असं म्हणून आग्रह करतो, ते खरं आपण करू नये, त्यामुळे आपलं सुद्धा नुकसान होते, असं लेखकाला सांगायचं आहे. बदलात काही स्वागत असतं, म्हणजे बदल आपण स्वीकारतो, त्यामध्ये काय तर आपला फायदा असतो. स्वागत म्हणजे काय, वेलकम असतो. आपण बदल स्वीकारावं आणि ते तपासून पाहत नाही, आपण ते बघत नाही, तपासून पाहत नाही, आपण बघत नाही, चौकशी करत नाही. आपण लगेच नको म्हणतो, पण आपले चूक आपण बघावं, त्यामागचं कारण काय, फायदा काय, ते बघावं, तपासून पाहावं. आणि बदल म्हटला की आपण लगेच त्याला विरोध करतो. आपलं जे वर्तन आहे चुकीचं आहे, आपलं जे वर्तन जे आहे ना आपलं चुकीचं, आपलं जे
राहणीमान जे आहे, कॅरेक्टर जे आहे, हे चुकीचं आपण आपलं वर्तन बदलावं. एखादी सुधारणा होणार असली तरी आपण विरोधात उभे टाकतो आणि त्या बदलामुळे आपला जर फायदा होत असेल, आपली सुधारणा होत असेल, तर आपण विचार करून ते बदलाला विरोध करू नये. आपण ते बदल स्वीकारावं. सुधारणा हा बरोबरचा मुलामा आहे. सुधारणा हा बरोबर बनवलेला मुलामा आहे. तो दिखावा आहे. तो फक्त दिखाण्यासाठी आहे. तो त्यामागे दडलेलं वास्तव वाईट आहे अशी भूमिका हिरिने मांडतो. त्यामागे दडलेलं, त्यामागे जो असतो ते वास्तव म्हणजे खरं ते वाईट आहे अशी आपण घेतो. त्यामागे दडलेलं जे वास्तव खरं आहे ते वाईट आहे असे आपल्याला समजतं. पण ती आपली भूमिका जी असते ती आपल्यामध्ये मांडतो. ती आपली भूमिका चुकीची असते आणि विजय साजरा करतो आपण. मी नको म्हटल्यावर आपला मी नको म्हटलो, माझं किती मोठं झालं, मी मग कसं त्याला विरोध केलो. खरं तर आपण काय माहिती करू नये. आता मी तुम्हाला उदाहरण देतो मुलांनो. सध्या तर काय म्हणतात कोरोना व्हायरस असल्यामुळे आम्हाला शिक्षकांना सर्वे करायला सांगितले. काही शिक्षक त्याला विरोध केले. विरोध केल्यावर त्यांनी म्हटले मी विरोध केलो, मला कॅन्सर झाला, रद्द झालं. त्याबद्दल त्यांनी विजय साजरा केले, त्यांनी विक्टरी केली, त्यांनी स्वतःला भारी समजले. पण मुलांनो मी मलासुद्धा सर्वे आलं होतं, पण मी त्याला विरोध केलो नाही. ते मी सर्वे स्वतः घेतलो आणि स्वतः जाऊन त्या ठिकाणी स्वतः दिवस मी सर्वे केलो. त्यामुळे माझं खरं विजय तेव्हा साजरा झाला. अशामुळे माझ्यामध्ये बदल झाला. बाबा आपण एक जगासाठी लोकांसाठी काहीतरी केलो आणि स्वतःला मी योद्धा समजलो आणि मला शासनाने आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझी तारीफ केली, माझी वाहवा केली. मुलांनो मी आत्ता हे तुम्हाला पॅराग्राफ परीक्षेत शिकवलं आहे. या परीक्षेमध्ये तुम्हाला तरी पण काय असल्यास मला आपले शंका विचारावे. आता पाठ 7वा घेत आहे, पॅराग्राफ 7वा घेत आहे मी. इतके उन्हाळे पावसाळे अनुभवत आपण वाढत राहतो. आपलं वय जसं वाढत असतं तसं उन्हाळे पावसाळे हिवाळे जात असतात. आपलं वय पण वाढत असतो. आधी काही लोक म्हणतात अरे बाबा मी तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे हिवाळे बघितलेलं आहे, तू माझ्यापेक्षा लहान आहे गब्बर म्हणतात. तसं म्हणजे याचा कारण म्हणजे काय माहिती का, ज्याचं वय जास्त असतो तो उन्हाळे पावसाळे हिवाळे जास्त बघत असतो. ज्याचं वय कमी असतो तो उन्हाळे पावसाळे कमी होत असतो असं या लेखाला सांगायचं आहे. नवनवे अनुभव पसवत. अनुभव म्हणजे काय, आपल्याला माहिती पाहिजे, अनुभव पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे, तजुर्बा पाहिजे. पचवत जीवनक्रम करत असतो. जीवन म्हणजे आपलं आयुष्य आपण काय म्हणतो जगत असतो. पण आजूबाजूच्या निसर्गापासून एवढंही शिकू शकत नाही आपण. काय म्हणतो आजूबाजूला निसर्ग असतं त्या झाडामुळे, त्या पावसामुळे, त्या समुद्रामुळे, त्या नदीमुळे आपण त्यांचा आदर्श घ्यावं, त्यांचं आयडिओलॉजी घ्यावं आणि पण काहीतरी आपण शिकावं आपल्याला असं वाटत नाही. हे आपलं फार मोठं याच्यामध्ये नुकसान असतो. आपण मागं राहतो असं लेखकाला म्हणायचं आहे. आपण बदल सहजासहजी स्वीकारत नाही. सक्ती केली तरच आपण बदलावा मान्यता देतो. बरोबर आहे. शासनाने किंवा आपल्या वरिष्ठांनी आपल्यावर सक्ती केले, कंपल्सरी केले, अनिवार्य केले. बघा तुम्हाला विद्यार्थ्यांनो तुम्ही एक काम करा, नाही तर तुम्हाला वर्गातून काढून टाकतो, तुम्हाला फॉर्म भरत येत नाही, तुमच्यावर ॲक्शन घेतो, तुमच्यावर कारवाई करतो, असं पण जेव्हा विद्यार्थ्यांनी तुम्हाला म्हटलो तर तुम्ही तो बदल स्वीकारतो. सक्ती म्हणजे तुमच्यावर कंपल्सरी करणे, अनिवार्य करणे. आम्हाला पण सुद्धा वरिष्ठांनी अधिकाऱ्याने किंवा आमच्या शासनाने किंवा संस्थेने आम्हाला जर सक्ती केली तर आम्ही पण भिवून काय म्हणतात का ते बदलला मान्यता देतो, त्या स्वीकारतो. तर मुलांनो आपल्याला सक्ती करण्या अगोदर आपल्याला त्यात फायदा असू दे किंवा नुकसान असू दे आपण ते बदल काय म्हणते विचार करून ते स्वीकारावं असं ह्या लेखकाने आकाशबुद्धीने तळमळीने सांगितलेले आहे. त्याला आपण विचार करून कुठलाही बदल स्वीकारावं. आणि मी माझं उदाहरण सांगितलं आपण पण घ्यावं. म्हणून आकाशलेली दोन राहतो बदलणा निसर्गाचा स्थायी भाव आहे. म्हणजे निसर्गाचा माहिती का स्थायी भाव म्हणजे का तो होऊ दे अथवा न होऊ दे आपल्याला बदल स्वीकारावा लागतोच. अब एक समजा गरीब माणूस आहे, एक गरीब कुटुंब आहे, परिवार आहे, त्याला एका काय म्हणतात सकाळी त्याला जेवण मिळत नाही, तू काय म्हणतात का त्याला माहीत आहे तू उपाशी राहतो, दुपारी जेव्हा काहीतरी मिळतो त्याच म्हणजे त्याला म्हणतात स्थायी भाव. जसं काय माहिती का आपल्याला एखाद्या वेळा जेवण मिळतो किंवा मिळत नाही, तो त्याचा स्वभाव आहे, त्याचा नेचर आहे. आपण वर्तनातला बदल खपवून घेऊ शकत नाही. तिचा स्वभाव बदलण्याची गोष्ट दूरच ठेवली पाहिजे. मी असा आहे असं सांगण्यातच आपल्याला धन्यता वाटते. आपण त्यातच अभिमान बाळगतो. लेखाला सांगायचं की आपलं स्वभाव आपण बदलावं, आपल्या स्वभावाला आपण हट्टी राहू नये, आपलं वर्तन बदलावं. केव्हा केव्हा आपण काय माणूस ॲडजस्टमेंट करावं. आता इंग्रजीमध्ये म्हणजे म्हणतं काय इंग्रजीमध्ये एक सेंटेन्स आहे, लाईफ इज नथिंग
बट ॲडजस्टमेंट. माणूस काय म्हणतं का आपण आपलं आयुष्य काही नाही, पण आपण काय म्हणतो थोडं वर्तन स्वभाव बदलावं हा सांगण्याचा या वक्त उद्देश आहे. आपण काय स्वतःला काय समजतो बदललं नाही, मी बदललं नाही, मी कसं केलं, मी असं केलं, मी कसं केलं, आपण स्वतःला बाहेर समजतो. पण आपण स्वतःला नुकसान करत आहे, आपल्या चूक आहे. आपण याला धन्यता वाढतो म्हणजे चांगलं वाढतो, मी कसं केलं हे आपलं नुकसान आहे. मग आपण त्याचा अभिमान म्हणजे स्वाभिमान बाळगतो, मी स्वाभिमान आहे, मी हे काम करत नाही, मी ते काम करत नाही, हे खरं चूक आहे. आणि तो व्यक्ती, तो विद्यार्थी, तो माणूस जर असं केलं तर तो माहिती का तो मागं पडतो आणि त्याला चार जगात त्याच्या नावात ठेवतो. तर मुलांनो आपण काय म्हणतात या बदल स्वीकारावं अशा सांगण्यामागचं या पॅराग्राफमध्ये लेखनाचा उद्देश आहे. आणि आपल्याला मी या पॅराग्राफ मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण समजावून सांगावं, शिकावं. आणि ह्या जर आपल्याला काय शंका असेल तर मला आपण कॉमेंटमध्ये विचारू शकता. मुलांना आपण मी 8वा पॅराग्राफ परिचित घेत आहे. बदलणं म्हणजे फुलणं. बघा लेखकी चांगलं बदल म्हणजे फुलणं म्हणजे काय तर लहानाचं मोठं होणं, भरणं, काट टाकणं. आता काट टाकणं म्हणजे काय तर माहिती का, आपण काट टाकणं म्हणजे काय माहिती का, त्याला म्हणतो आपण काय म्हणतो माघार घेणं. आता बघा काट टाकणं कसं माहिती काट टाकणं हा साफ करतो. साप काय माहिती का, आपलं जे कात असतो तो मग वर्षामध्ये एकदा तो काट टाकतो, काट बदलतो, त्याचं कातरड जे आहे तो बदलतो आणि त्याला फार त्रास होतो तो. आणि याचं खरं अर्थ म्हणजे काय माहिती काट टाकणे म्हणजे काय माहिती माणूस काय माहिती का, आपलं काय माहिती का आपण चुका कबूल करणं, जुनं सोडून नवं होणं. आपलं जुनं जे आहे ते सोडून द्यायचं आणि नवीन व्हायचं. झाडावर कोळी पालवी येते, झाडावर काय म्हणतं का पानं फुटतात, ते पण काय म्हणतं बदलणंच आहे. पान वाढू लागतात, ते पण बदलच आहे. पानाड कळ्या असू लागतात, ते पण बदलच आहे. त्याची फुलं येतात, झाडावर सुगंधाचा सुगंध म्हणजे वास, चांगली वास, खुशबू. सौंदर्य म्हणजे काय माहिती का, सुंदर, ब्युटिफुल. सौंदर्याचा उत्सव भरतो म्हणजे सुंदराचा उत्सव म्हणजे काय, सौंदर्य माणसाचा काय म्हणतात, माणूस कसं स्वतःला चांगलं दिसतो, कसा त्याचा उत्सव येतो आणि त्याचं स्वतःला तो चांगला मानतो. फुलातून फळ फुलं गळून जाणं, फुलातून पहिला फुलं येतात, त्यानंतर फळ येतात, फळ म्हणजे फूड येतात, फुलं गळून जाणं, फुलना पालवी, कळ्या, फुलं आणि फळं बदल एकसारखं होतं. म्हणजे काय म्हणतं पहिला पालवी म्हणजे थोडं येतो, नंतर कळ्या येतात त्याला, नंतर फुल येतात, नंतर फळ येतो. जसा बदल होत असतो तसा काय म्हणतात एक सगळं तसं पण माणूस काय म्हणतात आपण आपल्या आयुष्यात बदल करावं. आणि जेव्हा तो बदल करत असतो तो माणूस बदल करणारा माणूस व्यक्ती किंवा विद्यार्थी कोणी पण असू दे, शिक्षक असू दे, आपल्या आयुष्यात बदल हा करावं. या परिस्थितीमध्ये लेखकांचं सांगण्याची तळमळ आहे. तर आपण यामध्ये तळमळामध्ये आपण पण हे शिकावं, आपण बदल करावं, 2 पाय आपण मागं घ्यावं आणि आपण आयुष्यात पुढं जावं. ह्या सांगण्यामध्ये लेखकांचा उद्देश आहे. मुलांना आपला आता मी 8वा